कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर परकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर परकुमा देवीवर परकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा Oh
बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मृत्युलोकी आम्हा आवडती परी मृत्युलोकी आम्हा आवडती परी नाही एक हरी नामे वेण मृत्युलोकी आम्हा आवडते परी मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एक हरी नामे विण विटले हे चित्त प्रपंचापासून विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे सोने रूपे आम्हा मृत्युके समान सोने रूपे आम्हा मृत्युके समान माणिक पाषाण खडे जैसे विटले हे चित्त प्रपंचापासून विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे तुका म्हणे तैशा दिसतील नारी तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे तुका म्हणे तैशा दिसतील नारी तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे विटले हे चित्त प्रपंचापासून विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे
मृत्यूलोकी आम्हा आवडते परी 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 नाही एक हरे नामे विण नाही एक हरे नामे विण विठले हे चित्त प्रपंचापासोडी विठले हे चित्त मृत्यूलोकी आम्हा आवडते परी मृत्यूलोकी आम्हा आवडते परी मृत्यूलोकी आम्हा आवडते परी मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एक हरे नामे विण नाही एक हरे नामे विण विठले चित्त प्रपंचापासोडी विठले चित्त वमनते मुनी बैसळचे वमनते मणी आ
रखोमा विठोबा रखोमाये विठोबा रखोमा विठोबा रखोमाये विठोबा रखोमा विठोबा रखोमाये विठोबा रखोमा मृत्युलोकी आम्हा आवडती परी मृत्युलोकी आम्हा आवडती परी नाही एक हरी नामे विण विटले हे चित्त प्रपंचापासुनी विटले हे चित्त प्रपंचापासुनी वमनते मनी बैसलेसे सोने रूपे आम्हा मृत्तिके समान सोने रूपे आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे विटले हे चित्त प्रपंचापासुनी वमनते मनी बैसलेसे तुका म्हणे तैशा दिसतील नारी तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे विटले हे चित्त प्रपंचापासुनी विटले हे चित्त प्रपंचापासुनी वमनते मनी बैसलेसे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा कृपादाने कसे कृपादाने कसे कृपादाने कसे कृपादाने कसे बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
त्यांची या चरणा माझे दंडवत, ज्यांचे धनवित्त पांडुरंग. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. काय माझी वाणी मानेल संता, सरंजवू चित्ता स्वपुलिया. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. कर जोडी तो कथे काळी, कर जोडी तो कथे काळी. जोडी तो कथे काळे, जोडी तो कथे काळे. जोडी तो कथे काळी, कर जोडी तो कथे काळी. जोडी तो कथे काळे, जोडी तो कथे काळे. आपण सावे जवळी, आपण सावे जवळी. कर जोडी तो कथे काळी, कर जोडी तो कथे काळी. आपणा सावे जवळे, आपणा सावे जवळे. जोडी तो कथे काळे, जोडी तो कथे काळे. मृत्युलोकी आम्हा आवडती, परी नाही एक हरी नामे वीण. विटले हे चित्त प्रपंचापासूनी, व मनते मनी बैसलेसे. प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी, संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग. संत हृदय सम्राट अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद श्रीमान श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा अवघ्या 4 चरणाचा असून, परमार्थ पदावर वाटचाल करताना जी आवड निर्माण झाली, ती आवड निर्माण झाल्यामुळे ज्या नामाची, ज्या परमात्म्याची आवड निर्माण झाली, त्या आवडीच्या पुढे इतर विषयांची महाराजांनी वजाबाकी केली. आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची वजाबाकी केली महाराजांनी? 2ऱ्या चरणामध्ये, 3ऱ्या चरणामध्ये आणि 4थ्या चरणामध्ये, या 3 चरणामध्ये त्याचा विचार मांडलेला आहे. आणि पहिल्या चरणामध्ये कशाची आवड निर्माण झाली त्याचा विचार मांडलेला आहे. आपला हा चालू असलेला श्री समर्थ सद्गुरू गोविंद बाबा वहाळकर यांच्या प्रेरणेने श्री साधक सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट विचुंबे यांच्या माध्यमातून चालू असलेला हा हरिनाम महोत्सव, आणि या सप्ताहाचं मार्गदर्शक हरिभक्तिपरायण श्री श्री 1008 महामंडलेश्वर रामकृष्ण नंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाने यंदाचं हे 15वं वर्ष आहे या उत्सवाचं. म्हणजे पुढचं वर्ष कितवं आहे? 16वं. आणि आपल्या मराठीमध्ये गाणं आहे 16वं वर्ष धोक्याचं. 16वं वर्ष, पण ते धोक्याचं होऊ नये म्हणजे हाच परमार्थातला आनंद आपण द्विगुणित करावा, वाढवावा. मी कालच कीर्तनामध्ये सांगितलं, मग वाढतेनी प्रेमे माते भजती जे महात्मे परी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. आपण तो आनंद उपभोगला पाहिजे. आणि हा आनंद आपण या 5-6 दिवसामध्ये मिळवतो, आणि या आनंदावर या संपूर्ण वर्षभर तो आनंद आपण पुरवून घेत असतो.
जास्त काही विस्तार न करता लवकरात लवकर अभंगाकडे वळतो. म्हणजे कसं, पटकन अभंगात घुसतो, चटकन बाहेर पडतो, म्हणजे झटकन तुम्ही जेवायला मोकळे. अस्तु गेली 15 वर्ष चालू असलेला हा नाममहोत्सव, त्यातली प्रथम दिवसाची संकीर्तन रूपी सेवा माझ्यावर नितांत प्रेम करणारे, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे श्री श्री महामंडलेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज दादा यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. श्री गुरुकृपेने जसं या अभंगाशी आपल्याशी हितगुज करता येईल तसं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जीवनामध्ये तसा जर आपण विचार केला तर बऱ्याच वेळेला आपल्याला सरळ चालण्याचा सराव असतो. सरळ चालण्याचा कसा सराव असतो? सरळ चालण्याचा. सरळ चालताना तुम्ही नाही, आता उठून चालू नका, पण सरळ चालताना म्हणजे जिथं दिसतं तिकडं चालता का जिथं दिसत नाही तिकडे चालता? तुमचा उपवास आहे का मौन व्रत धरले? देवा अंग सोडा, देवा अंग सोडा. बोला आता, आपण सरळ चालतो का उलट चालतो? सरळ. हा, सरळ चालतो. म्हणजे जिथं डोळे बघतील तिकडं चालतो का जिथं डोळे बघणार नाही तिकडं चालतो? हा, बघणार नाही तिथं कोण बोललं? नाही, जिथे आपल्याला सरळ मार्ग आहे त्या रस्त्याने आपण चालतो. मान्य आहे? अरे मान्य आहे की नाही? म्हणजे माणूस जर पाण्याच्या प्रवाहामध्ये पडला तर जिकडं प्रवाह वाहत जातो तिकडे जातो. त्या प्रवाहामध्ये एखादं लाकडाचं ओंडकं पडलं तर ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतं का प्रवाहाच्या दिशेने चालतं? बरोबर. त्याच्यात माणूस पडला तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतो का प्रवाहाच्या दिशेने चालतो? अरे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर पोहत आला तर छाती फुटून मरल. विरुद्ध दिशेने चालत नाही, तो सरळ दिशेने चालतो. पण तुकाराम महाराजांच्या जर चरित्राचा आपण अभ्यास केला तर तुकाराम महाराज प्रवाहाच्या दिशेने चालणारे नाहीयेत. बघा तुम्ही, जगाचा विचार आहे त्या जगाच्या विचाराच्या विरुद्ध तुकाराम महाराजांनी जीवन जगलेले आहे. प्रवाहाच्या सरळ दिशेने चालणं सोपं आहे, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणं अवघड आहे. प्रवाहाच्या सरळ दिशेने चालणारे अनेक प्राणी आपण व्यवहारामध्ये पाहतो, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कोणी प्राणी पाहिलाय का आपण जाताना? अरे पाहिलाय की नाही? आहे का? आता हो का नाही म्हणा ना. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कोण चालतो का? जेवण झाले का? प्रवाहाच्या दिशेने चालणारा एकच प्राणी, लोक म्हणतात चला वल्गन आली. अरे एवढं सुद्धा आपल्याला कळून नाही, कोकणातली माणसं आपण. आणि विरुद्ध दिशेने फक्त एकच प्राणी चालतो, त्याचं नाव मासे. मग तुम्ही इथे कसे? प्रवाहाच्या दिशेने मासा प्राणी आहे, तोच फक्त चालतो. जीवनाचा जर आपण विचार केला तर हे जग सगळं प्रवाहाच्या दिशेने चाललेलं आहे, प्रवाहाच्या दिशेने चाललेलं आहे. आणि ते प्रवाहाच्या दिशेने चालत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही अपेक्षा ठेवून माणूस जीवन जगतो. मग प्रत्येकाच्या भिन्न भिन्न अपेक्षा असतात. मला सांगा, आपण जीवन जगत असताना आपल्याला प्रपंच घटावा वाटतो का वाढावा वाटतो? उत्तर द्या लवकर. वाढावा वाटतो का घटावा वाटतो? घटावा कोणालाही वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. वाढावे संतान Hare
अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? वाढावे संतान, संतान वाढलं पाहिजे. गृही व्हावे धनधान्य, घरी चांगलं सगळं धान्य मजबूत भरलेलं पाहिजे. घरामध्ये काही ओस पडून असावं, सगळं कसं व्यवस्थित पाहिजे, स्थिर स्थावर पाहिजे. आणि म्हणून घरामध्ये स्थिर स्थावरता येण्यासाठी माणसं फर्स्ट शिफ्ट करतात, सेकंड शिफ्ट करतात, नाईट शिफ्ट करतात, ओटी म्हणजे काय ओव्हर टाइम करतात. घरी येताना रस्त्यात पडलेली खोकी चिंपाटी घेऊन येतात. कशासाठी? तेवढीच भंगारवाल्याला विकली तर 4 पैसे मिळतील. म्हणजे आपला कल प्रपंच वाढण्यासाठी आहे का घटण्यासाठी आहे? सांगा मला. वाढण्यासाठी. वाढण्यासाठी. आम्ही प्रपंच घटण्याचा विचार करणं, वाढला पाहिजे. ज्याच्याकडे 10 रुपये असतील त्याला असं वाटतं माझ्याकडे 100 रुपये आले तर बरे. जो 100 रुपये आहेत ज्याच्या खिशामध्ये त्याला असं वाटतं मला 1000 रुपये मिळाले पाहिजे. ज्याच्या खिशामध्ये 1000 रुपये आहेत त्याला असं वाटतं मला 10,000 मिळावे. ज्याला 10,000 असतील त्याला असं वाटतं मला 1,00,000 रुपये मिळावे. असा प्रत्येकाचा हव्यास वाढत जातोय, वाढावा वाटतोय. आणि एक लक्षात ठेवा, प्रपंच ज्याला वाढावा वाटतो ना त्याच्या जीवनामध्ये तृष्णा निर्माण होते. आणि तृष्णा ही कधी म्हातारी होणारी नाही. कोण? बायको नाही, तृष्णा म्हटलं मी. ती कधीच म्हातारी होत नाही. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा कधी माणसाची जीर्ण होत नाही. तैसी तृष्णा वाढीन नलिया मग मेरू ही हातालिया. तृष्णा माणसाची कधी कमी होत नाही. ती वाढत जाते, ती कमी होत नाही. अहो, जो सदस्य झाला त्याला असं वाटतं मला सरपंच पद मिळावं. जो सरपंच झाला त्याला असं वाटतं मी आमदार बनावं. जो आमदार झाला त्याला असं वाटतं मी खासदार बनावं. जो खासदार बनला त्याला असं वाटतं मी उपमुख्यमंत्री व्हावं. नाही कळलं तुम्हाला? खूप खूप धन्यवाद. खासदार झाला का त्याला असं वाटतं मंत्री बनावं. मंत्र्याला वाटतं मी कॅबिनेट मध्ये जावं. आणि कॅबिनेट मधल्या लोकांना वाटतं मला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनावं. म्हणजे प्रत्येकाला संसार वाढावा वाटतो. घटावा कोणालाही वाटत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला संसार हवासा वाटतो का नकोसा वाटतो? लवकर बोला. हवासा वाटतो. नक्की वाटतो का? का हवासा वाटतो? त्याला असं वाटतं याच्यात सुख आहे. आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्या प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण मेला तरी त्या प्रपंचामध्ये त्याला सुख मिळत नाही. अनुभवाचे बोलत वाटतं तुमच्या. मिळत नाही प्रपंच. का मिळत नाही? कारण प्रपंच हा दुःख देणारा आहे. म्हणून तरी सुद्धा आपल्याला हा प्रपंच हवासा वाटतो. आणि जो हवासा वाटायला पाहिजे तो नकोसा वाटतो. तिसरा मुद्दा असा आहे, प्रपंचाचा आपल्याला खऱ्या रूपानं वाटतो का खोट्या रूपानं वाटतो? प्रपंच आपल्याला खरा वाटतो का खोटा वाटतो? अरे खरा वाटतो. बायको खरी का खोटी? खरी. दिसायला खरी, असायला खोटी. हा, हिम्मत आहे का बोलायची कोणाची? बुवाची नाही. प्रपंच हा आपल्याला खरा वाटतो, पण तो प्रपंच खरा संतांनी मानला नाही. चौथा मुद्दा असा आहे, आपल्याला प्रपंचाचा वीट आला का आपल्याला प्रपंच अवीट वाटतो? अवीट वाटतो. त्याचा वीट आलेला नाही. असं वाटतं अजून मिळावं, अजून राहावं, अजून संसार करावा. एक म्हातारा मरायला टेकला. आणि मरायला टेकल्यानंतर जर्जर अवस्था झाली. अंथरुणावर खिळला. पोरं विचार करायची, बाबा आज जातायत का नंतर जातायत, आज जातायत का नंतर जातायत, आज जातायत का. पण म्हातारा पक्क बाबळीचं खोड, जाईच ना. काय
करायचं काय करायचं काय करायचं. शेवटी म्हाताऱ्याने हाक मारली पोरांना, या रे इकडं. सगळी पोरं आली. आता काहीतरी आपल्याला तिजोरीच्या किल्ल्या म्हातारा देईल, कुठंतरी काहीतरी ठेवून दिले असेल, बँकेचा अकाउंट नंबर सांगेल, असं त्या सगळ्या पोरांना वाटलं. पोरं आली, बाबा काय सांगायचंय काय तुम्हाला? काय नाही, डॉक्टरला बोलवा. तेवढं दिलं तर दिलं एखादं इंजेक्शन, काढले तर काढले 4 दिवस. बाबा आमच्या विनोदानं म्हणायचे, एवढे दिवस काढून काय फायदा केला असता, आता 4 दिवसात काढणारे दिवा लावणारे. म्हणजे माणसाला वीट येत नाही, तो अवीट वाटतो. पण एक लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांच्या जर जीवनाचा आपण अभ्यास केला तर तुकाराम महाराजांना तो प्रपंच कधी वाढावा वाटला नाही. उलट देवाने सांगितलं, महाराज तुम्हाला काय वाटतंय? महाराज म्हणतात, प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, तुझे पायी मुरो, चित्त तुझे पायी मुरो, तुझे पायी मुरो, तुझे पायी मुरो. चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो. चित्त तुझे प्रपंच तुम्हा आम्हाला वाढावा वाटतो. तो प्रपंच तुकाराम महाराज सांगतात देवाला, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. प्रपंच ओसरला पाहिजे, ओसरला पाहिजे. आणि माझं चित्त तुझ्या पायाजवळ मुरलं पाहिजे. मुरलं पाहिजे म्हणजे काय? उन्हाळ्याचे दिवस आले, मालकाला सांगितलं बाजारातनं भाजी घेऊन या. मालकाला भाजी आणायला चांगल्या कैऱ्या त्याला हिरव्यागार दिसल्या. त्याने विचार केला, ह्या कैऱ्या घरी घेऊन जाव्यात आणि याचं काय करावं? लोणचं करावं. त्या आंब्याचे बरेच प्रकार केले जातात, मग लोणचं करावं. आणि लोणच्याचे पण बरेच प्रकार आहेत. जवळजवळ माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये कमीत कमी 20 ते 22 प्रकारचे लोणच्याचे प्रकार खाल्लेत. किती? 20-22. मग किती असेल विचार करा. तरी पण बाई जेवण बनवताना 10 वेळा विचारते, आज काय करू, उद्या काय करू, आज काय. अरे एक दिवस वांगी बटाटी मुगडाळ कर, दुसऱ्या दिवशी मुगडाळ बटाटी वांगी कर. थोडा बदल करायचा ना, थोडा बदल काहीतरी केलं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला प्रपंच वाढावा वाटतो, घटावा वाटत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात मुरो. त्यांनी कैऱ्या आणल्या. बरं, आंब्याला कैरी लागते, ती पिवळी पडलेली चालत नाही, कापल्यानंतर ती सफेद दिसली पाहिजे, तरच ते लोणचं अनेक वर्ष टिकतं, नाही तर टिकत नाही. मग याने त्या कैऱ्या कापणाऱ्याच्याकडे गेला, त्याला विचारलं, कैरी कापून दाखव रे एखादी मला. हिरवी गार वरतून दिसणारी, आतमधून एकदम पांढरी पटक. म्हटलं या कैऱ्या लोणच्याला पाहिजेत, मला व्यवस्थित कापून दे. पैसे दिले, लोणच्याच्या त्या कैऱ्या घेऊन आला कापलेल्या. मग त्याला प्रक्रिया करावी लागते. मग त्याच्या बायकोनी काय केलं, त्याला मीठ आणि हळद एकत्र केली, त्या कैऱ्यांना लावली, घट्ट धोत्राच्या कपड्यामध्ये घट्ट बांधली, ते परातीमध्ये ठेवलं आणि त्याच्यावर एक वजनदार काहीतरी असावं म्हणून पाटा ठेवला. आणि मग तो एक दिवस तसंच ठेवला, का त्या कैऱ्यांना लागलेलं पाणी बाहेर निघालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्या कैऱ्या काढल्या. कैऱ्या काढून त्या सुक्या झाल्या होत्या, त्या कैऱ्या घेतल्या. मग त्याच्यामध्ये
कुठला मसाला वापरतात? लोणच्याचा मसाला. ओके. मग त्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये असतं काय? काळं मीठ, मोहरीची डाळ, हे सगळं त्याच्यामध्ये असतं, मिरची पावडर, असं सगळं मिक्स केलं, तेल उकळवत ठेवलं, त्या तेलामध्ये मोहरी टाकली, ती चांगली तडतडून दिली. लक्षात ठेवा रेसिपी. हा, ती चांगली तडतडून दिली आणि तडतडल्यानंतर ते तेल थंड केलं. थंड केल्यानंतर या सगळ्या फोडीला तो मसाला लावला, बरणीमध्ये भरला आणि त्या बरणीमध्ये हे सगळं तेल ओतलं. त्या दिवशी रात्री तिने सगळं तयार केलं. दुपारी मालक जेवायला आले. जेवायला आल्यानंतर यांनी सांगितलं, हे बघते काय, काल रात्री लोणचं भरलं ना, आण खायला. ती म्हणाली, आहे का तुम्हाला काही? कोण बोललं अक्कल? ऐको. आहे का तुम्हाला काही अक्कल? बाई कोणाची कधी अक्कल काढल सांगता येत नाही, इथली सोडून. कोणाची अक्कल? एका वकिलाला सांगितलं मेथीची भाजी घेऊन या. वकील गेला, मेथीची भाजी घेऊन आला. बाईनी बघितल्या सांगितलं, आहे का तुम्हाला काही अक्कल? कारण वकिलाची असते ती वकिलीन. कोण असते? वकिलीन. शिक्षकची शिक्षकीन नाही, मास्तरीन नाही, मास्तरची मास्तरीन. शिक्षकाची बाई, तिला म्हणायचं लावाशाही, तिला म्हणायचं करा सही, ती म्हणते लावाशाही, तरी पण तिला बाईच म्हणायचं. मास्तर म्हटला का डॉक्टरीन, बरोबर ना? आहेत म्हणजे जागेत का तुम्ही? मास्तर म्हटला का मास्तरीन, डॉक्टर म्हटला का डॉक्टरीन. सगळ्या पदव्या याच्याकडनं तिच्याकडे जातात का तिच्याकडनं याच्याकडे येतात? जर यदा कदाचित एखाद्याची पत्नी हॉस्पिटलमध्ये नर्स असेल तर तिच्या नवऱ्याला कोण नर्सोबा म्हणतो का? नाही म्हणत. सगळ्या पदव्या याच्याकडनं तिच्याकडे. आता ही वकिलाचीच बाई होती, हिने पण थोडा कायद्याचा अभ्यास केला होता. ती म्हटली, आहे का तुम्हाला काही अक्कल? तो म्हटला, काय झालं? अहो तुम्हाला मेथी आणायला सांगितली, तुम्ही मेथ्या घेऊन आलात. बाई कोणाची अक्कल काढेल सांगता येत नाही. हिने सांगितलं, आहे का तुम्हाला काही अक्कल? अहो कालच लोणचं घातले ना, लगेच आज तुम्ही खायला मागता, काय त्याला चव लागणार आहे? थांबा जरा, 15-20 दिवस ते लोणचं काय होऊ दे, मुरू दे. ते लोणचं मुरल्याशिवाय खायला मजा येत नाही. पण त्याच्यामध्ये पण ते लोणचं व्यवस्थित घातलं तर ठीक आहे. जर ते लोणचं व्यवस्थित घातलं नाही, मुरवत ठेवलं नाही, तर ते लोणचं पण खराब होतं. अशी बरीचशी लोणची मुरायला घातली पण ती खराब झाली. काय कळतंय का तुम्हाला? का डोक्यावरून जाते? म्हणजे ते लोणचं मुरल्याशिवाय खायला मजा नाही. तसं प्रपंच हा ओसरला पाहिजे आणि चित्त परमात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये मुरलं पाहिजे. मुरलं पाहिजे म्हणजे रंगलं पाहिजे. का रंगलं पाहिजे? ते जर चित्त परमात्म्याच्या चरणामध्ये चिंतनामध्ये रंगेल तरच त्याला परमात्म सुखाचा अनुभव येईल. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, नामे या विठ्ठले ऐसी कृपा जाणावी, नामे या विठ्ठले ऐसी कृपा जाणावी, नामे या विठ्ठले ऐसी कृपा जाणावी, नामे या विठ्ठले ऐसी कृपा जाणावी. हे रंगलं पाहिजे म्हणजे ते मुरलं पाहिजे. मुरल्याशिवाय परमार्थामध्ये मजा येत नाही. पण ते मुरण्यासाठी पहिले माझ्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. प्रपंच ओसरला पाहिजे म्हणजे तो वाढला नाही पाहिजे. प्रपंच वाढला तर प्रपंच परमार्थ करू देत नाही. मग याला असं वाटतं मला परमार्थाला वेळच भेटत नाही, हा काढतच नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक साधक आला, मुंबईवरनं गेला. आता मुंबई मधलं जीवन अत्यंत धकाधकीचं जीवन. माणसं म्हणतात आम्हाला श्वास घ्यायला जागा भेटत नाही. काय घ्यायला? श्वास. आता श्वास घ्यायला काय जागा लागते का? अहो
लोक एवढी ट्रेन मध्ये बसतात, एवढी ट्रेन मध्ये बसतात का ट्रेनच्या तिप्पट लोक ट्रेन मध्ये, जी संख्या आहे त्याच्यापेक्षा अत्यंत जास्त लोक. आणि मुंबई मधले कुत्रे सुद्धा आडवी शेपटी हलवत नाहीत, ते उभी शेपटी हलवतात. का? आडवी केली तर कोणाला लागेल म्हणून. अशा मुंबई मधला साधक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे दिला. सिद्ध महात्मा होते. जर कोणाला अडचण असेल, काय प्रॉब्लेम असेल पैशाचा काय वगैरे, त्यांच्याकडे जायचं, दर्शन घ्यायचं आणि त्यांना सांगायचं मला अशी अशी अडचण आहे. काही नाही, मांडी खाली हात घालायचे आणि त्याला पैसे द्यायचे. सिद्ध महात्मा होते, रिद्धी सिद्धी प्राप्त होते. त्यांच्याकडे साधक आला, बसला. गोंदवलेकर महाराजांनी नामचिंतन चालू होतं, नामचिंतन थांबवलं. म्हणे काय काय काम आहे? नाही म्हणे मी मुंबईवरनं आलोय. काय काम? काय नाही काम, मला अनुग्रह घ्यायचा. अनुग्रह घ्यायचा म्हणजे तुला नामस्मरण, तुला मंत्र द्यायचा आहे. हो हो म्हटलं, मंत्र द्यायचा. मग मी कशाला द्यायला पाहिजे? तुला ज्या देवाचा मंत्र आवडेल त्या देवाच्या मंत्राचा जप कर. नाही पण तो गुरुमुखात ना आला पाहिजे. तुला जो आवडेल तो कर ना, सांगितलं ना आता मी तुला. नाही नाही तुम्ही सांगा. मग गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं तुला आवडेल त्या देवाचा जप करत जा, मी सांगण्यापेक्षा. आणि मीच सांगितलं असं ठरव, ज्या देवाचा जप करशील तो फलीभूत. पण महाराज तो जप कधी करायचा? काय विचारलं महाराज? तो जप कधी करायचा? गोंदवलेकर महाराज म्हटले आंघोळ झाली, देवपूजा झाली का मग तो जप करायचा. कधी करायचा? आंघोळ झाली, देवपूजा झाली का मग तो जप करायचा. तो म्हणतो महाराज मी उठतो 7 वाजता, माझ्या ड्युटीचं टाइम 8:30चं, मला 8 वाजता ट्रेन पकडावी लागते. कसं तरी घाईत आंघोळ करतो, उभ्या उभ्याच कपाळाला गंध लावतो, जपाचा पत्ताच नाही. मग माझ्याच्यानी नामस्मरण होणार कसं काय? त्याला एकांत पाहिजे. मला म्हटलं एकांतच पाहिजे ना. उठतो 7 वाजता तर अर्धा तास लवकर उठ. काय कर? अर्धा तास लवकर उठ. लवकर उठ म्हणजे काय होईल? अंथरुणात बसल्या बसल्या न लगे आंघोळी तोंड धुवावे म्हणून गोड सर्व भावे. म्हणून काही काही लोकांना आंघोळीचा अत्यंत कंटाळा. 4-4 दिवस लोक आंघोळ करत नाही. आंघोळीचा लय कंटाळा लोकांना. तर म्हणे अंथरुणावर जागा झाला रे झाला का तू बसायचं आणि नामस्मरण करायचं. त्यांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला, महाराज मी उठलो ना का घरातली बाकीची पण लोक उठतात? मी उठलो का बायको उठते, बायको उठली का पोरं उठतात, मग ती मला नामाचे स्मरण कशी काय करून देईल? त्याच्यासाठी एकांत पाहिजे. मग महाराजांनी त्याला सांगितलं एक काम कर, रात्री कामावरनं आला, जेवण झालं, झोपायच्या वेळेला तो अंथरुणावर गेला का अंथरुणावर बसल्या बसल्या देवाचं नामस्मरण 10 मिनिटं करत जा. महाराज कसं काय रात्री जमायचं मला? हो रात्री एवढा दमून येणार, भागून येणार आणि एवढं काम दिवसभर केल्यानंतर जेवल्यानंतर लगेच झोप येते, मग एकांत भेटणार कसा काय? ते महाराज याच्या घुगऱ्या खाऊन बसले होते. ते म्हटले काय रे तुला किती पोरं? तो म्हटला 2 मुलं 1 मुलगी. बरं ठीक आहे. अजून घरात कोण कोण आहे? आई वडील आहेत. बरं ठीक आहे. महाराज म्हटले काय रे 2 मुलं ना 1 मुलगी व्हायला तुला एकांत भेटतो आणि तू मला सांगतो नामस्मरण करायला एकांत भेटत नाही? माझा दृष्टांत संपला. मानवी जीवनामध्ये आपल्याला प्रपंच वाढावा वाटतो पण चित्त भगवंताच्या ठिकाणी मुरावं वाटत नाही, त्याचं नामचिंतन करावं वाटत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात ते नामचिंतन माझ्या चित्ताला त्याचं आलंबन लावण्यासाठी मी काय केलं? प्रपंच ओसरो. प्रपंच हा वाढावा नाही, तो ओसरावा वाटला. ओसरणे म्हणजे कमी होणे. जो प्रपंच आपल्याला हवासा वाटतो तो तुकाराम महाराजांना नकोसा वाटला. प्रत्येकाला हवासा वाटतो. बायको पाहिजे, मुलं पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे की नाही? अरे हो नाही काहीतरी बोला. का सगळे संन्यासी आले माझ्या कीर्तनाला? नाही ना. सगळं हवंसं वाटतंय. पण तुकाराम महाराजांनी त्याचा विचार कधी केला नाही. नावडे जन धन माता पिता नावडे जन धन
विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावडे नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता, फक्त एकच आवडे, नारायण आवडे. म्हणजे त्याच्या आवडीमध्ये इतरांच्या आवडीची व्यावृत्ती केली. जन नावडे का नकोशे वाटले लोक? कारण लोक धड जगू देत नाहीत आणि लोक धड मरू पण देत नाहीत. खरी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगितलाय. लोक एवढी विचित्र आहेत, जर कोणाच्या उठण्यात बसण्यात जर माणूस नसेल तर लोक म्हणतात आहे की नाही हा घड कोंबड्या आहे का, याला लोकांशी काय घेणं देणं, पक्का एकल कोंड्या तोंडाचा, असं लोक म्हणतात. आणि सतत येर जार घालवायला लागला, विचारायला कसं चाललंय काय चाललंय, घरी यायला लागला. लोक म्हणतात याला कामधंदेच काय, येता जाता घर बुडविले, म्हणतात की नाही? अरे हो काहीतरी म्हणा. जर एखादा लग्न करत नसेल तर म्हणतात आहेच काय त्याच्याकडं. आणि एखाद्याने लग्न केलं तर म्हणतात लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता राहिला नपुस. लोक धड जगू देत नाही आणि लोक धड मरूही देत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी साधना करत असताना ती एकांतामध्ये जाऊन साधना केली. तोंड न दाखवावे जना, तोंड न दाखवावे जना, तोंड न दाखवावे जना, तोंड न दाखवावे जना. शिरे चांदी भरे राना, शिरे चांदी भरे राना, चांदी भरे राना, फुले साडी भरे राना. एकांत तो जाणा, एकांत तो जाणा, एकांत तो जाणा, एकांत तो जाणा. दयासाठी लागला हा
ग्वाही माझे चित्त मज 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 ग्वाही. महाराज सांगतात तोंड न दाखवावे जना चिरे सांदी भरे राना एकांत तो जाणा तयासाठी लागला. लोकांनी त्यांचा संघ सोडून दिला. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे त्यांचा संघ नोहे भला शोधित विठ्ठला जाऊ आता. तुकाराम महाराजांनी त्यांचा संघ केला नाही आणि म्हणून तुकाराम महाराज त्या लोकांच्यात राहायचे नाहीत. तुकाराम महाराज देऊत कमी असायचे. तुकाराम महाराज भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरडेश्वरावर जायचे. का? कारण तुकाराम महाराजांना परमार्थ करण्यासाठी एकांत पाहिजे होता आणि तो एकांत केवळ लोकांच्यात राहून मिळत नाही. त्या एकांतासाठी त्यांना घर सोडावं लागलं, गाव सोडावं लागलं, लोक सोडावी लागली. कारण लोक अशीच आहेत, नावं ठेवणारी आहेत. चांगला कीर्तन करायला लागला तर लोक म्हणतात बघा 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 हातडी वाटवली, कातड्याचं जतन केलं. चांगला गंध लावला कपाळाला, द्वादश टिळे लावले. म्हणतात कपाळाला गंध, खरं बोलायचं बंद. एकाने माळ घातली, दुसऱ्या दिवशी द्वादश टिळे लावले, तुळशीला पाणी घालायला बाहेर आला. शेजारी त्यांनी त्याला विचारलं काय रे रात्री 2-4 बगड्या होत्या वाटत वस्तीला तुझ्याकडं. म्हणजे काय? म्हणजे लोक धड जगू देत नाही, लोक धड मरू देत नाही. तुकाराम महाराजांनी विचार केला यांच्या नादी काही लागण्यात अर्थ नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात नावडे जन नावडे धन. पैसा तुकाराम महाराजांना, अहो छत्रपती शिवाजी महाराज असताना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला नाही का? पण तुकाराम महाराजांनी घेतला नाही. धन नावडे, कारण धनाच्या माग 15 प्रकारचे अनर्थ आहेत. भागवत काढा वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. मग धन नावडे आणि माता पिता नावडे. का माता पिता नावडे? त्याची 2 कारण आहेत. एक म्हणजे परमात्म्याच्या चिंतन करत असताना प्रतिबंध निर्माण होऊ नये म्हणून माता पिता नावडे. आणि दुसरा विचार तुकाराम महाराजांचा असा आहे माय बाप जरी सरपी नका बोका त्यांच्या नवे सुखा पडिये बाळ. बाप बोक्यासारखा नसावा आणि आई सरपिणी सारखी नसावी तरच त्याला परमार्थ करता येतो. का? कारण बोका आपली पिढी पुढे वाढू देत नाही आणि सापाला चालता आलं नाही का आई त्याला खाऊन टाकते. म्हणून मग अशा आई बापाच्या पोटी जन्म घेण्यापेक्षा न घेतलेला बरा ना. म्हणून नावडे जन नावडे धन नावडे माता पिता. जे आपल्याला हवं वाटतंय ते तुकाराम महाराजांना काय वाटतंय? नको वाटतंय. आता मला सांगा आपल्याला संसार प्रपंच गोड वाटतो का कडू वाटतो? गोड. लोक 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 बोला. गोड वाटतो. गोड. किती जरी काही जरी झालं तरी तो प्रपंच आपल्याला काय वाटतो? गोड वाटतो. गोड वाटतो. काय झालं? श्री गुरु महाराजांच्या मुखातनं ऐकलेलं आहे. एक दिवस चातुर्मासाला असताना एक चिंतन चालू होतं. म्हणजे चातुर्मासाचे काही नियम असतात. पहाटे 3:30 प्रहर रात्र संपली का उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिकरायांचं दर्शन घ्यायचं, आल्यानंतर चोखोबारायांचं दर्शन घ्यायचं, नगर प्रदक्षिणा करायची, नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन, पांडुरंगरायाचं दर्शन आणि मग सकाळच्या पाठाला जायचं. मग सकाळी पाठ असे असायचे. बरं त्यावेळेला काही शेवकुरमुरे नव्हते. त्यावेळेला सगळा ड्रायफ्रुट्सचा माल होता खायला. म्हणजे सकाळी पहिला पाठ असायचा कंधारकर महाराजांचा पंचदशीचा, त्याच्यानंतर पाठ असायचा ज्ञानेश्वरीचा, दुंडा महाराजांचा, संध्याकाळच्या वेळेत परत कंधारकर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि मग रात्री 6 ते 8 कीर्तन झालं का मग रूमवर यायचं आणि मग जेवण झालं का वाळवंटामध्ये जायचं आणि जे दिवसभर आपण श्रवण केलंय त्याचं मनन करायचं. असा चातुर्मासाचा नियम असतो. आणि संध्याकाळची वेळ झाली, जेवण वगैरे झालं म्हणजे श्री गुरु बाबा
वाळवंटात जाऊन बसले, चिंतन चालू होतं. सकाळी जे आपण श्रवण केलं त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. करत असताना एक म्हातारा 1 तासापासून त्यांच्याकडे बघायचा. शेवटी बाबांचं लक्ष गेलं, हा आपल्याला सारखा बघतोय, काय नक्की याचा प्रॉब्लेम काय, याला पैसे कमी आहेत का, असे लय भेटतात आपल्याला. आम्ही चुकलोय, आमच्याकडे पैसे नाही, आम्हाला जरा पैसे द्या थोडेसे. मग तुम्ही चुकले कसे काय, काय माहिती कसे काय आलो, कुठलं गाव, अमुक अमुक, जा एस टी स्टँडला जा, रेल्वे गाडीमध्ये बसून जा तुम्ही तुमच्या गावाला. तर ते जायला पैसे नाहीत, मग माझ्याकडे पण पैसे नाही, मग काय नाही, मग आम्हाला जरा जेवण द्या. जेवण द्या म्हटलं, आज एकादशी आहे, एकादशीला जेवत नाही, मग काहीतरी खायला भेटणार नाही. त्याने असं विचारलं, बाबांनी विचारलं त्याला, का हो तुम्ही मगातपासून माझ्याकडे बघताय, काय तुम्हाला पाहिजे का. नाही म्हणे, काय नाही पाहिजे. तुम्ही आले कसे काय इकडे, तुमचं गाव कुठलं, म्हणे अमुक अमुक. मग इकडं पंढरपूरला कसे काय सांगायचं महाराज तुम्हाला. पोराने एवढं मारलं मला, बायको गेली 6 महिने झाले, पोरगा खायला देत नाही, सून खायला देत नाही, किती काय करा त्यांच्यासाठी, काही फायदा नाही. ठीक, मग एवढं मारलं, कंबाड्यात लाद घातली, चालतो येऊ नको परत घरी, सांगा अन्न तरी गोड लागेल का. म्हटलं ठीक आहे, मग काय म्हणणं तुमचं. काय नाही, आता इथंच राहायचं, इथंच काय होईल ते होईल, माझं परत घराचं तोंड पाळणार नाही. वा, चांगली गोष्ट आहे. मग राहायची वगैरे सोय काय नाही, बघा हे बोचकं माझ्या सोबत आहे, अजून काय राहायची कुठं सोय झालेली नाही. बा म्हटले मग चला माझ्या खोलीवर, मी ठेवतो तुम्हाला. पण एक आहे, रोज माझ्या सोबत यायचं. भले तुम्हाला पाठाला येता येत नसेल तर येऊ नका, घरी थांबा, रूमवर थांबा. मग मी आलो पाठावर ना का, मग तुम्ही मी काय काय ऐकलं ते मी तुम्हाला सांगेन. चालेल म्हटलं. मग बाबा रोज संध्याकाळी आले का त्याला पाठामध्ये काय काय ऐकलं ते सांगायचे. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, घडी फुगत चालला. खायला चांगलं मिळालं, काम नाही काय. 8 दिवसानंतर बाबा पाठावरून यायला या गाड्याने बॅग भरून ठेवली. बाबा म्हटले, का हो तुम्ही बॅग बिग भरलेली दिसते, अंथरून पांघरून सगळं पिशवीत भरलेलं आहे, नक्की विचार काय तुमचा. काय करायचं महाराज, किती काही म्हणा, पोरांनी कंबाट्यात लाद घातली, घराच्या बाहेर काढलं तरी पोरगा आपलंच आहे ना. त्याला म्हणतात कोडग्या बोला ना, लाज नाही ना, कालची लाज आज नाही. तो म्हातारा तिथून परत घरी आला म्हणजे आम्हाला तो प्रपंच हा गोड वाटतोय, पण तो प्रपंच गोड आहे का, तो गोड नाही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे. रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे. तुका म्हणे रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे. वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या, मला तो कडू वाटला. महाराजांचीच, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, माणसाला परमार्थ कडू वाटतो, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला.
त्याला असं वाटतं गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. पण मुळामध्ये विषय हा गोड नाहीये, विषय हा कडू आहे. विषय निंब बहु गोडिये आला, भजन गुळ तो बहु कडू झाला. वित्तहानीचा गळा धुंडू आला, शुद्ध अशुचीच्या येताती गरळावो. लोभ सर्प डंकला करू काय, लोभ सर्प डंकला करू काय. महाराज म्हणतात विषय निंब बहु गोडिये आला. आता मला सांगा, कडुलिंबाचा पाला गोड असतो का कडू असतो? कडू. हा, आणि जर एखाद्याला गोड लागला तर अरे बोला ना. सर्प चावले. हा बरोबर, सर्प चावलेल्या माणसाला कडू गोष्ट गोड लागते. गोड लागते आणि गोड गोष्ट कडू लागते, कडू गोष्ट गोड लागते. हे होतं की नाही? अरे हो नाही काहीतरी म्हणा, नाही तर मग उद्या पिशवीत साप घेऊन येतो, एखाद्याला चावायला सांगतो आणि 5 मिनिटांनी त्याला देऊ आपण गोड खायला, बघू चेक करून काय नक्की ते. महाराज सांगतात जो प्रपंच तुम्हाला गोड वाटतो तो प्रपंच मला कडू वाटला. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. का तुकाराम महाराजांना तो प्रपंच कडू वाटला? काय कारण असेल? एक लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीतले दोष आपल्याला दिसले का ती गोष्ट आपल्याला आवडत नाही. त्याचं दोष दर्शन झालं पाहिजे. एकदा दोषांचं दर्शन झालं रे झालं का ती गोष्ट आपल्याला काय लागते? कडू लागते, कडू. प्रसंग असा घडला, शेतकरी होता आणि तो बारामतीचा होता. बारामतीचा नाही म्हटलं मी, बारामतीचा होता. माझे वाक्य जरा लक्षात घ्या. हा, बारामतीचा म्हटला का तो वेगळा असतो, पण बारामतीचा होता. तिकडे बारामतीला आपल्यासारखं काही लागवड केली जात नाही भाताची, तिकडे ऊस लागवड केली जाते. आणि शेतकऱ्यांनी मस्त ऊस लावला, चांगला ऊस बहरला, पाणी व्यवस्थित, खत व्यवस्थित, सगळी मशागत व्यवस्थित. शेतकऱ्याला उसानं पण काही कमी पडून दिलं नाही, शेतकऱ्याने उसाला काही कमी पडून दिलं नाही. आणि तो शेतकरी आनंदी होता. वाह, आता 2 महिन्यात ऊस कापायचा, कुठं द्यायचा? कारखान्यात द्यायचा, आणि मग काय मिळणार? पैसे मिळणार. आनंदी होता. एक दिवस त्यांनी काय केलं, त्या शेताला घातलेलं कुंपण, आता शेतामध्ये काय सगळ्याच रस्त्याने जाता येत नाही, बाहेर कुंपण असतं आणि एकच दरवाजा त्या शेताला असतो. मग घरी येताना त्यांनी काय केलं, त्या कुंपणाचं, ज्याला मराठीत आपण दरवाजा म्हणतो आणि शुद्ध मराठीमध्ये ज्याला एस्काट म्हणतो, ते एस्काट म्हणजे दरवाजाच असतो. त्याला लॉक पण भारी असतं. लॉक काय नाही, सुतळीचा दोरा घ्यायचा, त्यांनी गाठ मारून ठेवायची. एस्काट लावलं आणि घरी आला, आराम केला. जसा तो शेतातना घरी गेला तसं नेमकं एका कोल्ह्याने बघितलं. कोणी? कोल्ह्याबद्दलच सांगतोय. कोल्ह्याने बघितलं. कोल्ह्याने बघितलं, विचार केला, अरे अरे अरे, असं मोठं मोठं काहीतरी दिसतंय, बहुतेक ही खायची वस्तू असावी. का माणसाने लागवड केली म्हणजे खायची वस्तू असावी. त्याने काय केलं, तो जसा पुढं गेला 1-2 कोस, तसं या कोल्ह्याने त्या कुंपणावर ना उडी मारली. कोणी? कोल्ह्याने. उडी मारल्या मारल्या एका उडीत 4-5 दांडा अशी आडवी पडली आणि त्या उसाच्या दांडाचा रस पिण्यासाठी, एक लक्षात ठेवा, माणसाला रस पिताना बसून प्यावा लागतो. पण रस म्हटलं मी, दुसरं काय डोक्यात आणू नका तुम्ही. हा,
आणि कोल्ह्याला रस पिताना बसून पिता येत नाही. मग त्या कोल्ह्याने काय केलं, आपल्या पुढच्या पंजानं माती वाखरली, त्या उसाच्या खाली त्या खळग्यात घुसला आणि तोंड वरती केलं. त्या उसाची दांडी तोंडात घेतली ना, चावायला लागला. चावला चावला, रस गिळायचा, रस गिळायचा, रस गिळायचा, त्याला ऊस गोड लागला. शेतकऱ्याला 2 दिवस काही कळालं नाही काय होतंय ते. पण जसे ते ऊसाची दांडी आडवी पडली आणि ऊस चावलेला दिसतोय, पण माणसा ऊस अशी काय शेतात खाणार नाहीत. ती जास्तीत जास्त काय करतील, तोडतील आणि घरी घेऊन जातील. पण हे काम बहुतेक कोणीतरी केलं असावं म्हणून त्यांनी लक्ष ठेवलं. लपून बसला आणि तो लपून बसला आणि नेमकं कोल्ह्याचं टाइम झालं. कोल्ह्याने विचार केला, 9:15 झाले, आता आपण उडी मारली पाहिजे. बघता काय मारली ना उडी कोल्ह्यानी. 4-5 दांडा आडवी पाडली, खड्डा खणला, त्याच्या खाली घुसला, रस प्यायला प्यायला प्यायला. यांनी विचार केला, आपल्या उसाला कोल्हा, मी काही गाणं म्हणणार नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता उसाला कोल्हा लागल्यावर करायचं काय. मग त्यांनी विचार केला, आता ऊस ठेवण्यात इथं काही मजा नाही. जर हा ऊस असाच ठेवला तर नक्की हा कोल्हा याची टोळी आणून पडदा फाश करील, आपल्याला काही भेटायचं ते भेटायचं नाही. मग काय करायचं. लगेच दुसऱ्या दिवशी गडी बोडवले, ऊस तोडला, ट्रॅक्टर मध्ये भरला, पाठवून दिला. बरं, तिकडचे शेतकरी कधी गप्प बसत नाही. मग त्यांनी काय विचार केला, आता ऊस लावायचा नाही. मग काय करायचं. मग त्यांनी कारल्याची बी लावलं, त्याचा मांडव बांधला. मांडवच घालायला लागतो ना अगोदर. त्याला तार ओढली, बरोबर का, वाफे तयार केले आणि त्याच्या बिया पेरल्या, त्या झाकल्या, त्याला पाणी देत गेला. कारल्याचा वेल मांडवावर गेला, कीर्तनात जावा लागेल आणि त्याला अशी हिरवीगार कारली लागली. कोल्ह्याचं लक्ष होतच काय, शेताकडे लक्ष होतच त्याचं. त्यांनी विचार केला, आताच पीक काहीतरी वेगळं दिसतंय, बहुतेक अगोदरच्या पिकापेक्षा हे चांगलं असलं पाहिजे. काय, कारलं. मग त्यांनी विचार केला, आता लगेच जाण्यात काही अर्थ नाही, जरा मोठी फळं झाली पाहिजेत. ऊस कसं आपल्यापेक्षा 10-20 फूट उंच होतं, मग आता हे जरा मोठं फळ झालं पाहिजे, मग आपल्याला खायला मजा येईल. चालेल, चांगली गोष्ट आहे. झाले 8-15 दिवस झाल्यानंतर ती फळं मोठी झाली. शेतकरी संध्याकाळी घरी गेला. कोल्ह्याला असं वाटलं, हा आता घरी गेलाय, आता काय करायचं आपण, बोला ना, आता काय करायचं. उडी मारायची आणि काय करायचं, ते फळ खायचं. त्यांनी उडी मारली. उडी मारल्या मारल्या टांगलेलं ते कारलं वेलीला लागलेलं त्यांनी दातात धरलं. खाली पडल्या पडल्या आडवा झाला. ते कारलं चावलं. कसं झालं, अरे ते कारलंच ना. कारलं कधीही गोड होत गोड. अरे कारल्याबद्दलच सांगतोय. अशी आपल्या समाजात माणसं पण अशीच आहे, मेली तरी गोड होत नाही. किती त्यांना चांगलं सांगा. त्यांनी चावलं, कारल्याचा रस तोंडात गेल्या गेल्या थुकायला लागला. अरे याने काय लावलंय, याने काय लावलंय. मग त्यांनी परत विचार केला, नाही नाही नाही, हे कारलं हिरवगार होत, कडक होत, म्हणून हे कडू लागलं असेल. आता नाही खायचं, आता उद्या, आता तोंड करू झालं नको. दुसऱ्या दिवशी शेतकरी घरी गेला. त्यांनी लक्ष ठेवलं, या वेलीला कारलं लागलंय, ते असं पिवळं धम्मक झालंय. उडी मारली. काय केलं, ते पिवळं धम्मक झालेलं कारलं तोंडात घेतलं, आडवा पडला. एक नियम आहे, काही माणसं प्यायल्यावर आडवी पडतात आणि कोल्हा प्यायच्या अगोदर आडवा पडतो. तो आडवा पडला, कारलं तोंडात घेतलं, त्याला वाटलं हे गोड असेल. रस प्यायल्या प्यायल्या
कारलं अगोदरच्या कारल्यापेक्षा एवढं कडू लागलं, एवढं कडू लागलं, एवढं कडू लागलं का तो कडूपणा जाण्यासाठी त्यांनी आपलं तोंड मातीत खुपसलं. कोणी? कोल्ह्याने. कोल्ह्याबद्दलच सांगतोय. मातीत खुपसलं आणि गप बसून राहिला. समोरून दुसरा कोल्हा आला. काय रे, असं काय मातीत तोंड खुपसलंय? बघ बघ वेलीला कशी फळं लागले, हिरवीगार पिवळी धम्मक. हा हा हा. तर म्हटला गप. अरे खा. हे मी नाही खाणार. अरे बघ खाऊन, मी त्याच्यासाठी झालोय. हे बघ माझ्या जीवनात एक वेळ मातीतलं खाईन. मातीतलं खाईन म्हणजे माती, आळवाच्या मुळ्या, गरकंद, करांदे, रताळी, बटाटी, सुरण हे खाईन. प्रसंग पडला तर माती खाईन. पण असं टांगलेलं ना सुकलेलं, अहो 5Gचा जमाना चाललाय, तुम्ही 2G मध्ये दादा. असं वाळलेलं ना सुकलेलं मरेपर्यंत खाणार नाही. मेलो तरी चालेल. माझा दृष्टांत सांगतो. आपल्याला कडू विषय गोड वाटतात आणि गोड विषय कडू वाटतात. पण तुकाराम महाराजांना सर्वतः विषय कडू वाटले, प्रपंच कडू वाटला का? कारण त्या प्रपंचामधले दोष दर्शन त्यांना झालं. दोष दर्शन झाल्यामुळे त्यांनी त्याचा त्याग केला. पुढचा मुद्दा, आपल्याला प्रपंचाचा वीट आहे का प्रपंच अवीट आहे? बोला. आपल्याला प्रपंच अवीट वाटतो, तो करावा वाटतो, अवीट वाटतो. पण तुकाराम महाराजांना त्या प्रपंचाचा वीट आला. विठले हे चित्त प्रपंचापासून, विठले हे चित्त प्रपंचापासून, विठले हे चित्त प्रपंचापासून, हे चित्त प्रपंचापासून. वमनते मने बैसलाचे, वमनते मने बैसलाचे, विठले हे चित्त प्रपंचापासून, विठले हे चित्त प्रपंचापासून. वमनते बैसले, वमनते अवीटपणा वाटतो तोच प्रपंच महाराज म्हणतात. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे.
मला त्या प्रपंचाचा वीट आला. किती वीट आला? किती वीट आला? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला एक ज्ञानेश्वरी दृष्टांत दिलाय. काय झालं? एकादशी होती. एकादशी म्हणजे वारकऱ्याची अत्यंत व्रतबद्ध एकादशी. वारकरी एकादशीला काही खात नाही साबुदाण्याची खिचडी खात, वरीचा भात सोडत नाही, खजूर काय म्हणतात, खजूर सोडत नाही, केळी सोडत नाही, दूध सोडत नाही, बासुंदी सोडत नाही, सगळं खातो. एकाने विचार केला, उद्या एकादशी आहे. मार्केटमध्ये आला, दुकानदाराला सांगितलं 1 किलो शेंगदाणे द्या, 1 किलो साबुदाणे द्या, 1 किलो भगर द्या, 1 किलो बटाटी द्या. आता काय सगळं सांगू काय? सगळं भरली पिशवी. एकादशीचा खर्च म्हणजे 15 दिवसाचा 1 दिवसात खर्च होतो. सगळं घेऊन आला घरी. बायको सांगितलं, हा उद्या एकादशी आहे, माझा कडक उपास असतो माहिती आहे ना. एक काम कर, साबुदाणे भिजत घाल, शेंगदाणे भाजून कूट करून ठेव. आता पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, तिने ऐकलं, सगळं बनवून ठेवलं. सकाळी उठला, देवपूजा होत नाही तर झाली का खिचडी? ती म्हणते, थांबा जरा, मला काय बाकीची कामं नाही का? अजी बाकीची कामं नाही, भूक लागले मला, आग पडले पोटात, आग पडले. थांबा जरा, शेंगदाणे भाजते. बोलल्या यांनी स्वयंपाकघरात उडी मारली. थोडेसे दे बशीमध्ये. ती म्हटली, नुसते शेंगदाणे खाऊ नका, पित्त वाढतंय, त्याच्याबरोबर गुळ खा. गुळ घेतला, शेंगदाणे घेतले आणि खात बसला. ते संपत नाही तर आला, अगो पोटात आग पडले, काहीतरी खायला दे. ती म्हटली, थांबा, खिचडी झाले. बघता काय माझ्याकडं, 2 बशा साबुदाण्याची खिचडी खाल्ली. किती? 2 बशी भर साबुदाण्याची खिचडी खाल्ली. खाल्ल्यानंतर तासभर कसा तरी गड्याने काढला, परत गेला. काय ग झाला का बरं? ती म्हटली, तुमच्या पोटात नक्की माणूस आहे का भुजंग शिरलाय? काय लावलंय काय तुम्ही? अहो, आता 2 बशा खिचडी खाल्ली साबुदाण्याची आणि आता लगेच तुम्ही फराळ मागताय. झाला का? वरीचा भात झाला का? वरीचा भात वाफेला टाकलाय. आमटी होते, आमटीला काही वेळ लागत नाही. ठीक आहे. कशी तरी 12 वाजता यांनी भगर, वरीचा भात, उरावर शेंगदाण्याची आमटी पोटभर जेवला. परत 2 वाजता आला. ती झोपायला गेली होती, वामकुक्षी करायला. हा म्हटलं, काय ग, काय आहे का? चाललंय काय तुमचं? आहे का? एकादशी आहे ना? हो, एकादशी आहे, फराळ पाहिजे ना. जा, फ्रीजमध्ये केळी ठेवले, तेवढी खा. डझनभर केळी खाल्ली. परत संध्याकाळी 5 वाजता गेला. का आहे का? तुमच्या काय कुत्रा बित्रा चावलाय का? आहे का? जा, खजूर ठेवलाय तेवढा का. खजूर खाल्ला. परत संध्याकाळी, अगं आता काहीतरी पाहिजे. ती म्हटली, काल दूध घेऊन आलेत, ग्लासभर दूध प्या ना, गप झोपा, काय मागू नका माझ्याकडे. दूध प्यायला. आणि 9 वाजता एवढं सकाळपासनं खाल्लेलं ते मिक्सर मध्ये एकत्र झालं. आणि एकत्र झाल्यानंतर बासुंदी, वरीचा भात, आमटी, साबुदाण्याची खिचडी, आळवाच्या मुळ्या, एवढं खाल्लं होतं, सगळं आलं ना बाहेर. जिथून खाल्लं तिथून बाहेर आल्या म्हणतो, काय रे, वाईट झालं, एवढं चांगलं खाल्लं होतं, सगळं बाहेर आलं. मग त्याला म्हणायचं, काढले ना बाहेर, परत खा. खाईल? अरे खाईल का? अरे मग मला नाही म्हणून. माऊली म्हणतात, वमिन्नली अन्ना लाळल घोटी रसना. वांती केलेलं माणूस कधी परत भक्षण करू शकत नाही. जशी केलेल्या वांतीची माणसाला घृणा निर्माण होते, तसं तुकाराम महाराज म्हणतात, मला त्या प्रपंचाची घृणा निर्माण झाली. विठले हे चित्त प्रपंचापासूनी वमनते मनी बैसलेसे. का हो तुकाराम महाराज, तुम्हाला प्रपंचाचा वीट आला, त्याची घृणा निर्माण झाली, ते नकोसं वाटायला लागलं. मग तुम्हाला आवडलं काय? अभंगाच्या पहिल्याच्या मृत्यू लोकी आवडते परी, मृत्यू लोकी आवडते परी.
प्रपंचाचा वीट आल्यानंतर मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी आवडलं. मृत्यूलोकी या महा आवडती, या मृत्यूलोकामध्ये आवडण्यासारखी गोष्ट नाहीये, पण मला या मृत्यूलोकातलं एक आवडलं. आवडती परी, परी म्हणजे प्रकार. काय मृत्यूलोकातला प्रकार आवडला? नाही एक हरिनामे विण. एक हरिनामाशिवाय मला या मृत्यूलोकातलं काही आवडलं नाही. का हरिनामाशिवाय काही आवडलं नाही? तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवन हे परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये गेलेले आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, सतत सतत भगवंताचं नामचिंतन. सततम कीर्तयंतो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेत नामची नाही पापाचे ऐसे केले. महाराज म्हणतात ते नामचिंतन मी माझ्या जीवनामध्ये केलं. काय नामचिंतनाचा फायदा आहे? महाराजांनी अनेक अभंगामध्ये नामचिंतनाचा फायदा सांगितलेला आहे. महाराज म्हणतात काय होतं नामचिंतनानं? जळतील पापे जन्मांतरे. जन्म जन्मांतरीची पाप जळतात. म्हणजे त्या नामस्मरणामध्ये पाप विघातक शक्ती आहे. काय शक्ती आहे? पाप विघातक शक्ती. ही विघातक शक्ती अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवा. काय झालं? एकाने आंबे आणले, हापूस आंबा भेटला, आणले. आंबे आणल्यानंतर ते लगेच खाता येत नाही, ते काय लगेच पिकलेले भेटत नाही. त्याच्यासाठी आडी करावी लागते. आडीच म्हणतात ना तुमच्याकडे? अरे आडीच म्हणतात ना. हा, मग खाली पेंडा लावला, वरती आंबे लावले, परत त्याच्यावर पेंडा ठेवला, परत त्याच्यावर आंबे लावले, परत त्याच्यावर पेंडा ठेवला, परत आंबे लावले, परत पेंडा ठेवला. आणि वजनदार ते आंबे कुठं पळून जायला नको म्हणून त्यांनी त्याच्यावर वजनदार काय ठेवला? पाटा ठेवला. पाटा ठेवला. आता पाटा कळणार नाही, वरवंटा कळणार नाही, आता उखळ कळणार नाही, मुसळ कळणार नाही, पण उसळ आणि मिसळ कळाल्याशिवाय राहणार नाही. पाटा ठेवला. मला सांगा, आडीमध्ये घातल्यानंतर आंब्याने पिकलं पाहिजे की नाही? अरे बोला ना. पिकलं. एखादा आंबा म्हटला मी पिकणारच नाही जा, तर अरे नासल्याशिवाय काय पर्याय? आडीमध्ये घातल्यानंतर जर आंब्याने आडीबाजी करण्याचा प्रयत्न केला, मला सांगा आता एखादा आंबा नासला. काय म्हटलं मी? एखादा आंबा नासला. त्याला काय म्हणतो आपण? नासका आंबा. काय म्हणतो? नासका आंबा. तो नासला. एखादा आंबा नासला. मला सांगा 99 आंबे चांगले, ते 99 आंबे एका नासक्या आंब्याला चांगलं करू शकतात का? हा, करू शकत नाही. पण एक नासका आंबा 99 आंब्यांना खराब करू शकतो की नाही? विघातक शक्ती आंब्यामध्ये. कुठल्या? नासक्या आंब्यात. हे विसरू नका. तशी नामामध्ये विघातक शक्ती आहे. का अनंत जन्माची केलेली पाप त्या नामाने नष्ट होतात. आणि म्हणून जीवनामध्ये मला ते भगवंताचं नाम आवडलं. नाम गोड, नाम गोड पुरे कोड सकळ ही मृत्यूलोकी या महा आवडती परी नाही एक हरी नामे वीण. असं नामचिंतन कोणाला आवडलं या मृत्यूलोकात? नाव सांगतो, लिहून घ्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे तैशा दिसतील नारी. 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 रिसाची पारी आम्हा पुढे. रिसाची पारी आम्हा पुढे. विठले चित प्रपंचापासून. विठले चित प्रपंचापासून. रिसाची पारी आम्हा पुढे.
रिसाची पारी आम्हा पुढे विठ्ठलेचे प्रपंचापासून विठ्ठलेचे प्रपंचापासून मनते माने बैसले से बैसले से बैसले तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची पर्या महापुढे विठले हे चित्त प्रपंचापासूनी वमनते मनी वैसलेसे झालेली ही सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणविंदावर समर्पित करतो. आपण सर्व मातृपितृतुल्य श्रोत्यांच्या चरणविंदावर समर्पित करतो. ब्रह्मलीन श्री गुरु महाराजांच्या चरणविंदावर समर्पित करतो आणि या सेवेला इथे पूर्ण विराम देतो. या सेवेमध्ये जेवढं काही योग्य सांगितलं ते माझ्या श्री गुरु परंपरेचं आहे. याच्यामध्ये जर एखादा अपसिद्धांत झाला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, माझा मला परत करा. याच्यामध्ये जेवढं काही सारभूत सांगितलेलं आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या या सप्ताहाचं वैभव असणारे आमचे पितामह, त्यांना म्हटलं तरी वावगं होणार नाही, आमचे गोविंद बाबा, त्याचबरोबर माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे रामकृष्ण दादा, यांच्या मी अंगा खांद्यावर खेळलेलो आहे. आमचे बाळकृष्ण दादा यांनी खरं पंढरपूरच्या वारीमध्ये मला फार सांभाळलेलं आहे. आमचे सुरेश काका असतील, ही सर्व प्रेमाची मंडळी आणि यांच्यामध्ये सेवा करायची म्हणजे थोडी भीती वाटते माणसाला, पण तरी त्याही परिस्थितीमध्ये आपली सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. झालेली सेवा परत प्रभू परमात्म्याच्या चरणविंदावर समर्पित करो आणि या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव मला पाहता यावा अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला इथं विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, येथे माझे जे उरले पाये कपण. आपल्या परिसरातला परमार्थाचा आनंदादी अखंड तेवत राहो. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने सहित देवा. नको जाऊ देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम